नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत शिरा, पण त्या शिऱ्यामध्ये आपण घालणार आहोत चिक्कू. अर्थात आपण आज करणार आहोत चिक्कूचा शिरा. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा छान असे पिकलेले चिक्कू आपल्याला घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी इथे 4 चिक्कू घेतलेले होते. त्या सगळ्यांचे साल काढून मी फक्त मधला जेवढा गर आहे ना तेवढा गरच मी इथे घेणार आहे. आणि हा जो चिक्कूचा गर आहे ना तो तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट करून घेऊ शकता. पण पेस्ट आपण जेव्हा करून शिऱ्यामध्ये घालतो तेव्हा त्या शिऱ्याचा जो रंग असतो ना तो तितकासा चांगला राहत नाही. त्यामुळे मी इथे अगदी बारीक असे कट करून घेणार आहे चिक्कू. आणि चिक्कू हे पिकलेले पण छान आहेत तयार, त्यामुळे सुरीने ते अगदी व्यवस्थित एकसारखे बारीक होत आहेत, तुम्ही बघू शकता. त्यामुळे आपल्याला एकसारखे चिक्कू असे सुरीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. आणि बारीक करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्यांना व्यवस्थित मॅश करायचं आहे. आणि मॅश केल्यानंतर चला आपण करायला घेऊया चिक्कूचा शिरा. त्यासाठी मी घेतलेला एक नॉनस्टिक पॅन, त्यामध्ये मी घेतलेला आहे अर्ध वाटी, जवळजवळ अर्ध ते पाऊण वाटी तूप. जेवढा आपल्याला रवा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा मी एक पाव वाटी तूप कमी प्रमाण घेते. म्हणजे 1 वाटी रवा असेल तर मी त्याला जवळजवळ पाऊण वाटी तूप घालते. ॲक्च्युली तुम्हाला माहीत असेल सत्यनारायणाचा जेव्हा आपण प्रसाद बनवतो तेव्हा आपण सगळंच सामान एकसारखं घेतो. म्हणजे 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी रवा. असा शिरा एकदम छान बनतो. पण थोडंसं तुपाचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर तुम्ही इथे पाव वाटी तूप कमी करू शकता. आपलं तूप छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी इथे टाकलेला आहे 1 वाटी रवा. आणि हा रवा आता आपल्याला मस्त खमंग असा वास येईपर्यंत परतत राहायचा आहे. तर ज्याप्रमाणे आज आपण चिक्कूचा शिरा मी तुम्हाला सांगणार आहे ना, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही पायनॅपलचा शिरा, आंब्याचा शिरा, त्यानंतर द्राक्षाचा सुद्धा शिरा छान होतो. द्राक्षांचा शिरा तुम्ही करू शकता, कलिंगडाचा करू शकता, पपईचा करू शकता. तिथे बघा आपला जो रवा आहे तो व्यवस्थित एकसारखा मस्त गरम झालेला आहे. त्यामध्ये मी इथे टाकलेला आहे जवळजवळ 1 वाटीभर चिक्कूचे जे आपण फोडी बारीक केलेल्या होत्या ना त्या. आणि पुन्हा आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे टाकणार आहे अर्धी ते पाऊण वाटी दूध आणि गरज पडेल तसं हलकंसं पाणी. आणि इथे टाकूयात चला पाऊण वाटी साखर. साखरेचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. ॲक्च्युली हे चिक्कू पण भरपूर गोड आहेत, त्यामुळे साखर मी इथे अगदी जेवढ्याच तेवढी नाही टाकलेली. तर बघा आपल्याला एक वाफ आल्यानंतर मस्त असा आपल्या चिक्कूचा जो शिरा आहे त्याला मस्त वास येतो. त्याला जो फ्लेवर आहे चिक्कूचा तो खूप छान राहतो. याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट पण टाकू शकता, त्याने पण जो चिक्कूचा फ्लेवर आहे ना तो अधिक छान लागतो. तर बघू शकता तुम्ही चिक्कूचा शिरा आहे रेडी खाण्यासाठी. एन्जॉय.